झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। पुण्यातील कोथरूड येथील काकडे फार्ममध्ये आज पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांचा कार्यक्रम होत आहे, परंतु या शोला स्थानिक कोथरूडकरांनी विरोध केला आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण की या शोमध्ये मद्य विक्री केली जाणार आहे, त्याचबरोबर ती कर्णकश, आवाज आणि वाहतूक कोंडी अशा सर्व गोष्टी असल्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांनी कुठेतरी पुण्यातल्या सुसंस्कृतीचा भंग होत आहे असं कारण देत या शोच्या बाहेरच एक फलक लावून त्याच्यामध्ये कोथरूड वाचवा अशी साथ घातण्यात आलेली आहे। सध्या आपल्यासोबत कोथरूडचे नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नक्की काय कारण आहे आणि तुम्ही या शोसाठी काय विरोध करताय? आज या ठिकाणी कोथरूडमध्ये सुप्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होत आहे, पण हा कार्यक्रम होत असताना आमच्या माहितीनुसार या कार्यक्रमाला रितसर परवानगी घेतली गेलेली नाही आहे। या ठिकाणी मद्य विक्री होणार आहे, ज्यांच्या जागेवर हा कार्यक्रम होणार आहे तर त्यांचं स्पष्ट मत आहे, त्यांनी तसं पत्र दिले की माझ्या जागेवर कुठल्याही प्रकारचं मद्य विक्री होणार नाही। हे होत असताना दुसरं की आपण जर बघितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता इथं ध्वनी प्रदूषण होणार आहे। इथल्या नागरिकांचा, स्थानिक लोकांचा इथं या कार्यक्रमाला विरोध असताना या सर्व विरोधाला डावलून या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। पार्किंगची व्यवस्था नाही, फायर एनओसी नाही, मद्य विक्रीचा परवाना नाही, स्थानिक लोकांचा विरोध आहे। हे सगळं डावलून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, त्याच्यामुळे आम्ही स्थानिक नागरिक म्हणून या कार्यक्रमाला विरोध करतोय। तुम्ही काय पोलीस प्रशासनाकडून या कार्यक्रमाच्या संदर्भात तक्रार दिली होती का? काय त्यांच्याकडून काय तुम्हाला सांगण्यात आले का? सकाळपासून आम्ही कार्यक्रमाचे संयोजक कोण आहेत याची माहिती घेत आहोत, भेटण्याचा प्रयत्न केला, कुठलाही संयोजक आतापर्यंत आमच्या समोर आलेला नाही। इथले स्थानिक पोलीस आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांना म्हणलं जर यांना रितसर परवाना दिला असेल तर तो आम्हाला दाखवा, जर रितसर परवाना नसेल तर त्या कार्यक्रम बंद झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तर तो एक जागरूक नागरिक म्हणून संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की कुठली चुकीची गोष्ट होत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे, आणि जर इथं परवाना नसेल तर त्याला आम्ही विरोध करणार आहोत। आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक हे कार्यक्रम पाहण्यासाठी येतात, काही तिकीट पण काढले, तर आता नेमकं तुमची पुढची काय भूमिका असणार आहे? कार्यक्रमाला 10,000 पासून ते 1,00,000 रुपयापर्यंत तिकीट काढलेत आणि प्रत्येक टेबलला मद्य विक्री होणार आहे। हे सगळं त्यांनी पॅकेजमध्ये दिलेलं आहे। जर तसा अनधिकृत कार्यक्रम होणार असेल तर आम्ही आतमध्ये घुसून हा कार्यक्रम बंद पाडणार आहोत। आणखी काही नागरिक या ठिकाणी आहेत ज्यांनी कपाळावरती काळ्या फीत बांधल्यात, गळ्यामध्ये पण काळ्या फीत घालून त्यांनी विरोध केला आहे, पण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नक्की काय तुमच्या भावना आहेत? याची भावना की आणि जेणेकरून हे महाराष्ट्राची संस्कृती हे कुठेतरी डुबवण्याचा हा प्रयत्न चालू यांचा आहे। हे कारण कोथरूड जो हा विभाग आहे हा सर्वसामान्य माणसाचा आहे आणि व्यवस्थिशीर लोकांचा आहे, माझी मराठमोळ्यांचा आहे। तर इथं जर अशा संस्कृती लोक जर आले की म्हणजे थोडक्यात कपड्याचा जो प्रकार यांचा घालण्याचा तर अति शॉर्ट की जेणेकरून आमच्यासारख्याला लाज वाटेल अशा पद्धतीची इथं अशी कपडे घालून या मुली लेडीज आमच्या येतात, तर योग्य नाही हा प्रकार। इथं कार्यक्रम ठेवला असताना त्याच लोकांनी तिथं दारू चालू विक्री ठेवलेली, तर दारू विक्रीमुळे आतमध्ये लेडीज पिणार, धिंगाणा घालणार आणि आपल्या कोथरूडचं संस्कृतीचे चांगले आहे चालू ते बिघडवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी होणार। कारण मला एक असं सुचवायचं की जे जागा मालक हे काकडे नावाचे ग्रस्त यांनी कशी त्यांना दिली जागा त्यांना वापरण्यासाठी, ते योग्य नाही असं वाटतं। कारण त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती की ते जरी त्यांना माहिती असतं की असा असा कार्यक्रम होणार आहे तरी आपण कोथरूडचे रहिवासी आहेत, मग कोथरूडच्या रहिवासी किंवा इथं असणारे आमची माता भगिनी ह्यांच्यावर असे संस्कार पडल्यानंतर त्यांचे डोक्याला ताण पडणार किंवा आम्हाला त्याच्याबद्दल किचळपणा वाटतो, तसं बघायला लाज वाटते, असं योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। आम्ही कोथरूडकर, आम्ही इथले रहिवासी आहोत, असं नाही की बाहेरचे रहिवासी आम्ही इथलेत, त्याच्यामुळे योग्य कार्यक्रमाने हा रद्द करायला पाहिजे। नाहीतर त्यांनी जर जसं आत्ता सांगितलेलं बाप्पासाहेब डाकले यांनी की जर त्यांनी आम्ही एवढ्या परवानगी घेऊन माहिती घेऊन जर ते काही योग्य चालवत नसतील तर आम्ही आंदोलन करणार आणि आतमध्ये घुसणार, शेवट हा पर्याय आमच्यासमोर राहिलेला आहे। पुण्यातले लोकप्रतिनिधी, ह्या लोकप्रतिनिधींपर्यंत तुम्ही काय हे गाणं गायलंय का, त्यांना सांगितलं? लोकप्रतिनिधी जरी असतील इथं त्यांचं लक्ष पाहिजे होतं। इथं स्थानिक कोथरूडचे कुणी असतील आमदार XYZ त्यांनी इथं खरं लक्ष टाकून इथं बघायला पाहिजे, पण ते काय बोलू शकत नाही, ते काय आमच्या इथल्या कोथरूडकरांच्या कामाचे नाहीत। आता ते काय सांगायचं, कालच निवडणूक झाली आहे, मशीनचा सगळा खेळ असल्यामुळं ते फक्त नामधारी आमदार आहेत असं मला वाटतंय।
आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरं तर कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे, परंतु आत्तापासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती गर्दी जमायला लागलेली आहे. तर या सर्व गोष्टीकडे कसं बघताय? मी या कार्यक्रमाचा निषेध करतो, जास्त काही बोलतच नाही. हे कार्यक्रम पुण्याची संस्कृती बिघडवायचा कार्यक्रम आहे, एवढंच सांगतो मी. तुमच्या सर्वांच्या वतीनं आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे. तर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तुमची नक्की काय भूमिका असणार आहे? कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमचं प्रशासनाला आणि आयोजकांना अजून पण आम्ही संपर्क करतोय की रितसर परवानगी असेल तर दाखवा, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने या कार्यक्रमाला विरोध करण्याची भूमिका आमची कायम असणार आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर कुठंतरी पुण्याची संस्कृती बिघडवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. या कार्यक्रमामध्ये मद्य विक्री केली जात आहे असा स्थानिक नागरिकांचा या ठिकाणी आरोप आहे. हा कार्यक्रम जर थांबवला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे, अशीही भावना या नागरिकांकडून पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.